पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गळीत हंगाम 2025मध्ये उसाला प्रति क्विंटल 355 रुपये एवढा FRP म्हणजेच रास्त आणि वाजवी दर देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। ऊस लागवडीच्या खर्चाच्या 105% FRP मंजूर करण्यात आला असून ऊसाचा सरासरी भाव प्रति क्विंटल 173 रुपये गृहीत धरण्यात आला आहे। या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। 5 वर्षांमध्ये FRP मध्ये सातत्याने केंद्र सरकारने वाढ करत जवळजवळ 800 रुपयाची वाढ ह्या एकूण FRP मध्ये 5 वर्षाच्या कालखंडात झालेली आहे आणि तोडणी वाहतूक दर वजा करता त्यामधून एक चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी येणार आहे की शेतकऱ्यांचा आर्थिक स्थिरता करण्यासाठीचा हा म्हणून उपयोगी पडेल आणि त्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होईल। खतांच्या वाढणाऱ्या किमती त्या पटीत शेतकऱ्यांना जास्त फायदा होत नव्हता। त्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या 150 रुपयाच्या FRP मध्ये जादा रकमेचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या मार्फत शासनाचं अभिनंदनच करतो। जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर त्या